संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। करुणेचे महाशास्ता तथागत सम्यक संबुद्धांना पंचांग प्रणाम। भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांच्या प्रति सादर अभिवादन। ज्यांच्या सानिध्यात मला राहायला मिळालं असे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी, त्यांच्या प्रति तद्वतच महाराष्ट्राचे धम्मदीक्षानंतरचे प्रथम भिक्षू डॉक्टर भदंत सावंगी मेधनकरजी यांच्या अनेक आठवणींना अभिवादन। अखिल भारतीय भिक्खू संघाचे आदरणीय भदंत प्रज्ञादीपजी महास्तवीर, मंचावर सर्व आदरणीय भिक्षू संघ ज्यांचा वाढदिवस आहे 80वा असे पूज्य भदंत शांतिरक्षकजी महास्तवीर, दुर्लभ पुरुषाजयी असं म्हटलं जात असते, तेव्हा मानवी जन्म फार दुर्लभ आहे। आज वस्तुतः धम्मदीक्षा पूर्वीचे अर्थात 1950 ज्यांची दीक्षा झाली आणि बाबासाहेबांची पहिली भेट द वर्ल्ड बुद्धिस्ट फेलो डॉक्टर मल्ला शेखरांनी श्रीलंकेला जी परिषद घेतली होती त्यामध्ये पहिली भेट बाबासाहेबांची झाली। ते भदंत शासन रश्मीजी पुढे मोठे विद्वान झाले। सारनाथला त्यांनी मृगदायवन महाविहार समितीची स्थापना केली। अखिल भारतीय भिक्षू संघाचे ते महामंत्री होते। अशा भंतेजींचा आज 7 मे म्हणजे 1922ला त्यांचा जन्म, अर्थात 104वी जयंती त्यांची आहे। आणि शांतिरक्षित महास्तवीर यांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय भंतेजींचा अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहे। मग वीरत्नजी असो की त्यांचे ज्येष्ठ बंधू असो, यांना मी 1984 पासून नागपूरला पाहिलेलं आहे। भदंत शांतरक्षितजी यांनी जे कार्य केलेलं आहे, मगाशीच आदरणीय संघानंद भंतेजींनी सांगितलं की सरपंचपद यावलीचं असो की आदरणीय भिक्षू संघातील इतर पदे असो, त्यांनी छान पद्धतीने विभूषित केलेली आहे। अधिक न बोलता वेळेच्या अभावी आपण आदरणीय भंतेजींच्या प्रती कामना करूया की ते शतायुष्य जिंकोत पार करोत अशी कामना करून त्यांच्या इच्छिक आणि पार्थिक वस्तू पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीघ्र हो अशी कामना करून इथे थांबूया। सर्व उपासक उपासिका, भिक्षू भिक्षुणी संघ, कारण हे 4 परिषदा आहेत, त्यांच्या प्रती आपण कामना केली पाहिजे। हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजेच शुभेच्छा आणि मंगलकामना आणि येणारं जीवन त्यांचं खूप सुखमय हो, त्यांना आयु वर्ण सुख आणि बल। आपण काही त्यांच्यापेक्षा मोठे नसल्यामुळे मोठं काही त्यांच्याविषयी बोलू शकत नाही, परंतु भंतेजींनी दोन्ही कार्य छान केलेले आहेत, तेव्हा त्यांच्या प्रती शुभेच्छा मंगलकामना करून इथे थांबतोया। सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल हो, भवतु सब मंगल।